कागल शहर आणि परिसरात महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस आणि कामगार दिन शुक्रवारी विविध उपक्रमांनी साजरा झाला। कागल तहसील कार्यालय, पंचायत समिती, कागल नगर परिषदेसह विविध शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं। कागल तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसमोर शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। कागल पोलीस कर्मचाऱ्यांनी ध्वजाला सलामी दिली। निवासी नायब तहसीलदार राजेंद्र यादव, नायब तहसीलदार डॉ. सुशांत कांबळे, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे, पुरवठा निरीक्षक अधिकारी सुलोचना तोडसाम, पोलीस उपनिरीक्षक रमेश तावरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। कागल पंचायत समितीत सभापती सुवर्णा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी उपसभापती डॉ. इंद्रजित पाटील, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोदकुमार तारळकर, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांच्यासह सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। कागल नगर परिषदेत नगराध्यक्षा सविता माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या प्रसंगी उपनगराध्यक्ष जयवंत रावण, मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्यासह पालिका सदस्य, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। दरम्यान सिद्धनेरली इथं महाराष्ट्र आणि कामगार दिनाचं औचित्य साधून सीटू कामगार संघटनेच्या वतीनं रॅली काढण्यात आली। कामगारांनी हातात लाल बावटा घेऊन हक्कांच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला। नदी किनारा इथं लाल बावटा कार्यालयात सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी शिवाजी मगदूम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी सीटूचे पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि कामगार उपस्थित होते।